इथून पुढे सोन्याचा भाव बदलणार नाही. सरकारने केला सोन्याचा भाव फिक्स. सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सरकारने आता सोन्याचा अंतिम भाव निश्चित केला आहे. अधिकृतपणे या भावाची माहिती स्वतः पंतप्रधान मोदींनी सांगितली आहे. टीव्हीला ही बातमी देखील आत्ताच आली आहे, ज्यामुळे सोने चांदीच्या किमतीमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. अचानक सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतला. याआधी कधीही झालं नव्हतं. त्यामुळे सराफा बाजारामध्ये अगदी काही तासातच प्रचंड गर्दी पाहायला मिळाली आहे. अत्यंत आनंदाचं वातावरण झालंय, कारण की आता सोन्या चांदीचे भाव पूर्वीसारखे राहिले नाही. सोने चांदीचे दर आता पूर्णपणे बदलले आहेत. आजचा जर तुम्ही 18 कॅरेटचा झाला, 22 कॅरेटचा, 24 कॅरेटचा ताजा बरोबर पाहिला तर तुम्ही नक्कीच चकित होणार आहात, कारण सरकारने स्वतः अधिकृतपणे या भावांविषयी माहिती दिली आहे. आता एक महत्त्वाचा नियम देखील लागू केला आहे आणि या नियमामुळे सोने चांदीची विक्री आता नवीन पद्धतीने होणार आहे. पूर्वी जशी खरेदी विक्री व्हायची ती वेगळ्या पद्धतीने व्हायची, पण आता खरेदी विक्री अत्यंत वेगळ्या पद्धतीने होणार. पूर्वी टीव्हीवर जो भाव दिसायचा, ते पेपरला जो भाव दिसायचा त्या भावावरून खरेदी विक्री व्हायची, पण आता तसं होणार नाही. सरकारने सोन्या चांदीचा जो अधिकृत दर आहे तो आता ठरवून दिला आहे, तो फिक्स केला आहे आणि आता त्याच भावानुसार सोन्याची खरेदी विक्री होणार. मग काय आहे ते अधिकृत भाव? पहा, हे अधिकृत भाव जे आहे हे तुम्हाला कोणीच सांगत नाही. हे भाव दाबून ठेवले जातात आणि जे भाव विक्रेत्यांना परवडतात त्याच भावानुसार तुम्हाला पैसे जे आहेत ते सोनं विकलं जातं. पण आता तसं करू नका, कारण की व्यवस्थित जे अधिकृत भाव काय आहे, फिक्स झालेली भाव काय आहे, 18 कॅरेटचे भाव कोणते फिक्स झाले, 22 कॅरेटचे काय फिक्स झाले, 24 कॅरेटचे किती रुपयांनी फिक्स झाले, हा महत्त्वाचा मुद्दा पाहिल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद नको करू नका. कारण की जर आता सोन्याची जी विक्री आहे, चांदीची जी विक्री आहे ती पूर्णतः नव्या नियमानुसार होणार आहे. यामुळे सोन्या चांदीचा जो भाव आहे तो ठराविक पद्धतीने स्थिर केला जाणार आहे. त्यामुळे जे लोक भाव वाढतील म्हणून सोनं घेण्याच्या मागे पडत होती, दररोज जाऊन दुकानांमध्ये गर्दी करत होते किंवा दररोज भाव पाहून आपल्या डोक्याचं टेन्शन वाढवून घेत होते, तर त्याही लोकांसाठी ही खरंच एक महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण की आता भाव फिक्स झाले म्हणजे मग भाव बदलणारच नाही का, हा महत्त्वाचा मुद्दा हा देखील आपण व्हिडिओमध्ये सांगणार. नेमकं काय सरकारने निर्णय घेतला, कशा पद्धतीने नियम बदलले, कशा पद्धतीने आता सोन्याची खरेदी विक्री होणार, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये येणाऱ्या 30 सेकंदात सांगणार आहे. पहा, दर निश्चिती आता झालेली आहे. पूर्वी भाव दररोज कमी अधिक व्हायचे, पण आता तसं अजिबात होणार नाही. कारण की सरकारने इतिहासात पहिल्यांदाच सोन्याच्या बाबतीत थेट हस्तक्षेप करून भावांमध्ये मोठी सुधारणा केली आहे आणि ज्यामुळे सोने चांदीचे रेकॉर्ड आता मोडणार आहे. गेल्या वर्षभरापासून सोन्याचे दर 70 ते 75% वाढले होते. गरीब लोकांना सोनं घेणं अगदी मुश्किल होऊन गेलं होतं. तसेच अमेरिका, चीन, रशिया इतर देशांचा फरक भारतातल्या सोन्या चांदीवर पडत होता आणि त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था खाली जात होती आणि भारताची अर्थव्यवस्था वर राहण्यासाठी सरकारने सोन्याचे भाव निश्चित करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे आता सोनी चांदीची जी विक्री आहे ती अधिकृत भावानुसारच होणार आहे. मग काय आहेत ते अधिकृत भाव? पहा, ही अधिकृत भाव जे आहेत हे तुम्हाला कोणीच सांगत नाही. हे भाव दाबून ठेवले जातात आणि जे भाव विक्रेत्यांना परवडतात त्याच भावानुसार तुम्हाला पैसे जे आहेत ते सोनं विकलं जातं. पण आता तसं करू नका, कारण की व्यवस्थित जे अधिकृत भाव काय आहे, फिक्स झालेली भाव काय आहे, 18 कॅरेटचे भाव कोणते फिक्स झाले, 22 कॅरेटचे काय फिक्स झाले, 24 कॅरेटचे किती रुपयांनी फिक्स झाले, हा महत्त्वाचा मुद्दा पाहिल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद नको करू नका. कारण की जर आता सोन्याची जी विक्री आहे, चांदीची जी विक्री आहे ती पूर्णतः नव्या नियमानुसार होणार आहे. यामुळे सोन्या चांदीचा जो भाव आहे तो ठराविक पद्धतीने स्थिर केला जाणार आहे. त्यामुळे जे लोक भाव वाढतील म्हणून सोनं घेण्याच्या मागे पडत होती, दररोज जाऊन दुकानांमध्ये गर्दी करत होते किंवा दररोज भाव पाहून आपल्या डोक्याचं टेन्शन वाढवून घेत होते, तर त्याही लोकांसाठी ही खरंच एक महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण की आता भाव फिक्स झाले म्हणजे मग भाव बदलणारच नाही का, हा महत्त्वाचा मुद्दा हा देखील आपण व्हिडिओमध्ये सांगणार. नेमकं काय सरकारने निर्णय घेतला, कशा पद्धतीने नियम बदलले, कशा पद्धतीने आता सोन्याची खरेदी विक्री होणार, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये येणाऱ्या 30 सेकंदात सांगणार आहे. सोन्याच्या बाजारात मोठा भूकंप. आज सोन्याचे जे नवीन दर आहेत ते प्रसिद्ध करण्यात आले आणि ज्यामुळे सोन्या चांदीचे मार्केट पूर्णतः बदलून गेले. गेल्या 15 दिवसांपासून सोने सातत्याने चढ्या दरात विकले जात होते आणि किमती हळूहळू वाढत चालल्या होत्या. पण गेल्या 2-3 दिवसांमध्ये काही प्रमाणात घसरण पाहायला मिळाली होती. अचानक सोने वाढले होते. पण काल झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये असा एक मोठा निर्णय घेण्यात आला, ज्यामुळे आता सोन्या चांदीचे भाव फिक्स झाले आहेत. आता दर वारंवार बदलणार नाहीत. सोन्याचे भाव आता स्थिर होणार आहे. इथून पुढे सोन्याचे भाव बदलण्यासाठी पूर्णपणे वेगळेच नियम आता लागू करण्यात आले आहेत. इतिहासात कदाचित पहिल्यांदाच इतका मोठा निर्णय घेतला गेलाय. त्यामुळे आजचे भाव अचानक बदलले आहेत. आजचे जे दर तुम्ही टीव्हीवर पाहिले होते किंवा पेपरमध्ये वाचले होते ते आता लागू नाहीत. आता स्वतः सरकारने जाहीर केलेले नवे भावच इथून पुढे मार्केटमध्ये सुरू राहणार आहेत. मग काय आहेत ते नेमके भाव? किती रुपये तोळा आता सोने मिळणार आहे?
आज 24 कॅरेटचा दर काय आहे आणि चांदी किती रुपये किलोने विकली जात आहे याची सगळी सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे. पहा, खरं तर हा जो महत्त्वाचा निर्णय आहे तो काही लोकांकडून दाबण्याचा प्रयत्न देखील झाला होता. काही ठिकाणी अजूनही जुन्याच चढ्या भावाने सोने विकले जात असेल तर तुम्ही हे नवीन भाव कोणते आहेत ते अत्यंत लक्षपूर्वक पहा आणि खरे भाव जाणून घ्या. पहा, तुम्ही जर केवळ आजचा भाव ऐकून व्हिडिओ बंद केला तर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. कारण येणाऱ्या काळामध्ये नेमके काय घडणार आहे, पुढील 3 महिन्यांसाठी बाजार कशा पद्धतीने फिरणार आहे आणि 31 मार्च 2026 पर्यंत सोन्याचे भाव कसे राहतील याची देखील महत्त्वाची माहिती मी आज तुम्हाला देणार आहे. आजचे ताजे भाव काय आहेत हे या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात आधी पाहणार आहोत. 18 कॅरेटचे दर काय, 22 कॅरेटचे काय आणि 24 कॅरेटचे काय हे ताजे भाव आपण लगेच पुढच्या 30 सेकंदामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर मार्च एंडिंगपर्यंत बाजारपेठेत काय स्थिती असेल, 31 मार्चपर्यंत भाव कशा पद्धतीने बदलणार आहेत, सरकारने भाव नक्की कसे फिक्स केले आहेत आणि तुम्ही ग्राहक म्हणून नेमकं काय करायचं आहे, सोन्याचे दर वाढण्यामागे आणि आता कमी होण्यामागे नेमकी काय कारणे आहेत, ही सगळी सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला सोने खरेदीमध्ये फायदा मिळवायचा असेल आणि तुमचे आर्थिक नुकसान होऊ द्यायचे नसेल किंवा तुमची फसवणूक टाळायची असेल तर 100% हा व्हिडिओ पूर्ण पहा. सर्वात आधी आपण ताज्या दरांपासून सुरुवात करूया. 18 कॅरेटचे भाव काय आहेत, 22 आणि 24 कॅरेटचे नेमके दर सध्या काय सुरू आहेत हे तर आपण जाणून घेणारच आहोत. पण त्यासोबतच अचानक सोन्यात घसरण का सुरू झाली, यामागचे मूळ कारण काय आहे, मध्यरात्री नेमका कोणता नियम लागू झाला आणि त्याचा परिणाम इतका मोठा कसा झाला, लोकांची गर्दी इतक्या प्रचंड प्रमाणात का वाढत आहे आणि आगामी काळामध्ये ही झालेली घसरण आपल्यासाठी सोन्याची संधी आहे की मोठे संकट, हे देखील मी तुम्हाला स्पष्ट करणार आहे. सध्या मार्केटमध्ये जो मोठा बदल झाला आहे त्यामागे एक अतिशय धक्कादायक आणि गुपित कारण दडलेले आहे. चीनमधून एक अशी खळबळजनक बातमी समोर आली आहे ज्यामुळे संपूर्ण जागतिक बाजारपेठ उलटी फिरली आहे. त्यातच भारत सरकारने देखील नवीन धोरण जाहीर केले असून त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे. सोन्याचे भाव खूपच वाढल्यामुळे अनेकांनी खरेदीकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली होती. सोन्याच्या किमती आता आपल्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत असे समजून अनेकांनी सोन्याच्या बातल्या पाहणे देखील सोडून दिले होते. पण आज अचानक जे काही घडले आहे, म्हणजे काल मध्यरात्री जो मोठा निर्णय झाला त्या निर्णयामुळे सोन्याच्या किमती पूर्णतः बदलल्या आहेत. त्यामुळे 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे ताजे भाव जर तुम्ही आत्ता पाहिले तर तुम्ही नक्कीच खुश व्हाल. ज्या लोकांनी सोने घेण्याची आशा सोडून दिली होती ते देखील आता पुन्हा विचार करत आहेत. काही लोकांचे असे म्हणणे होते की सोने खरेदी करणे पूर्णपणे बंद करा म्हणजे भाव आपोआप कमी होतील. काही जण तर स्पष्टपणे म्हणत होते की आता सोन्याचे काय करायचे आहे आपल्याला. पण सरकारने या सर्व परिस्थितीकडे लक्ष दिले आणि एक मोठा निर्णय घेतला. आता एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या, कारण फक्त भाव ऐकून जर तुम्ही व्हिडिओ बंद केला तर तुमचे नुकसान होऊ शकते. यामागचे कारण असे की बाजारामध्ये काही ठराविक मोठे गुंतवणूकदार आहेत जी एका दिवसात करोडो रुपयांचे सोने खरेदी करतात. जेव्हा किलोमध्ये सोने खरेदी केले जाते तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण मार्केटवर होत असतो. जर एखाद्या मार्केटमध्ये काही मूठभर लोक इतक्या मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत असतील तर सर्वसामान्य ग्राहकांसाठी सोने उपलब्ध राहत नाही. याचाच अर्थ सोन्याची मागणी वाढते आणि मागणी वाढली की त्याचा पुरवठा कमी होतो. मार्केटचे साधे गणित आहे की जेव्हा एखाद्या वस्तूची मागणी वाढते आणि पुरवठा कमी होतो तेव्हा त्या वस्तूचा भाव आपोआप वाढत असतो. सोन्याचा जो हा किमतीचा फुगा तयार झाला होता तो अशाच मोठ्या गुंतवणूकदारांमुळे होता का याची पडताळणी झाली आणि त्यामध्ये सोन्याच्या भाववाढीमागचे खरे कारण समोर आले. ते कारण मोडीत काढण्यासाठी सरकारने आता नवीन नियम लागू केले आहेत आणि म्हणूनच आज सोन्याचा भाव बदलला आहे. सगळ्यात आधी आपण चांदीचा दर पाहणार आहोत. तर चांदी आज 2,59,000 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. म्हणजेच 10 ग्रामचा जर चांदीचा आपण विचार केला तर 2,590 रुपये प्रति 10 ग्राम ही चांदी आज आहे. खरं तर हा एक विक्रमी भाव आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजेच आता चांदी 259 रुपये प्रति ग्रामने आज विक्रीला विकली जाते. त्यानंतर 18 कॅरेट सोन्याचा दर भाव आज बघायला गेलं तर 10,835 रुपये आहे. म्हणजेच एका तोळ्यासाठी 1,08,350 रुपये हा सोन्याचा दर आज असणार आहे. त्याचबरोबर 22 कॅरेट सोन्याचा दर आपण बघायला गेलं तर तो आहे 12,862 रुपये. म्हणजेच एका तोळ्यासाठी 1,28,620 रुपये हा सोन्याचा 22 कॅरेटचा दर आहे. 24 कॅरेटचा दर जर बघायला गेला तर 1,41,600 रुपये हा प्रति तोळ्याचा दर आहे.
म्हणजेच 1 ग्राम 24 कॅरेटसाठी 14,130 रुपये हा त्या ठिकाणी भाव असणार आहे. तर हे झाले सोन्याचे ताजे भाव. तर तुम्हाला या भावांविषयी काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा. हा भाव योग्य आहे की अयोग्य आहे नक्की कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.